नमस्कार. ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत होणाऱ्या घारग्यांची रेसिपी. तर सिरियलमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, अगं बाई सासूबाई ह्या सिरियलमध्ये पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आसावरी घारगे म्हणून एक डिश होती आणि ती हीच डिश आहे. तर लाल भोपळ्यापासून हे घारगे बनवले जातात, सर्वांना माहितीच आहे. तर लाल भोपळ्याला बऱ्याच ठिकाणी गंगाफळ, काशीफळ म्हटलं जातं. खानदेशात मात्र गंगाफळ म्हटलं जातं. तर मी खानदेशी आहे, सो मी गंगाफळच म्हणेल. तर इथे अर्धा किलोपेक्षा जास्त मी गंगाफळ म्हणजे लाल भोपळा घेतला होता. त्याला कट केला होता. कट करणं खूप डिफिकल्ट होतं, तरीसुद्धा कट करून घेतला होता अशा प्रकारे. त्याच्या ज्या बिया असतात त्या सगळ्या काढून घेतल्या होत्या आणि बियांनंतर रेषांची साल पण असते तीसुद्धा काढून घेतली होती. ते वॉश करून घेतलं होतं. त्यानंतर कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून कमी पाणी घालून, खूप कमी मी पाणी घातलं होतं, अर्धा इंच एवढंच पाणी घातलं होतं, कारण की भोपळ्याला ऑलरेडी पाणी असतं. सो त्याच्यानंतर 2 शिट्ट्यांनंतर अशा प्रकारे मऊसूत आपला भोपळा जो आहे तो शिजलेला आहे. सालासकट मी शिजवून घेतला होता. तो याच्यासाठी की साल काढणं खूप इझी होतं, कारण भोपळ्याचं साल जे असतं ते खूप जाड असतं आणि आपल्याला ते काढता येत नाही, जमत नाही कच्चा असताना काढायला. सो मी इथे कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं. त्याच्यानंतर बघा, चमच्याच्या साहाय्याने आपण किती इझिली त्याचं साल काढू शकतोय. तर अशा प्रकारे मी सर्व फोडींचं साल वगैरे काढून घेतली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाटत होतं मला आणि त्याच्यामध्ये नंतर आपण गूळ घालणार आहोत. तर साधारणतः 450 ग्रॅम गूळ माझ्याकडे होता. तर तो कापून मी याच्यामध्ये घालणार होते, पण मला त्याच्यामध्ये पाणी वाटत होतं आणि गूळ घातल्यावरती पाण्याचं प्रमाण वाढू शकतं. म्हणून मी अशा प्रकारे सालं काढून घेतल्यावरती ते मॅश करून पाहिलं आणि किती पाणी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पाण्याचं प्रमाण किती आहे हे आधी पाहिलं. त्याच्यानंतर गूळ कापून घेतला. तर गूळ किसण्याचं प्रोव्हिजन काही माझ्याकडे नव्हतं, सो मी गूळ कापून घेतला आहे. त्यानंतर याच्यातलं जे पाणी होतं ते थोडं मी नितरून घेतलेलं आहे ताटामध्ये ठेवूनच, ते तुम्ही बघू शकाल इथं. त्याच्यानंतर मी गूळ कापून घेतला. तर पूर्ण 450 ग्रॅम गूळ मी लगेच नाही घातला, तर लागत्या प्रमाणात मी घातलेला आहे तो गूळ, कारण की एकसाथ एवढा गूळ आपण घातला तर आपलं गोडाचं जे प्रमाण आहे ते चुकू शकतं. सो हे बघा, अशा प्रकारे थोडा तिरपा ताट मी ठेवून घेतलेला होता इथे आणि पाणी त्याचं नितरून घेतलेलं होतं. तर एक 15 मिनटामध्ये पाणी त्याचं सगळं नितरून आलं होतं, तरी पण भोपळ्याला पाणी खूप असतं. सो हा जो गूळ आहे, तर एवढा 450 ग्रॅम गूळ मी कट करून घेतला होता. तरी पण त्याच्यामध्ये थोडेसे ग्रॅन्युअल्स राहतात गूळमध्ये. सो तोपर्यंत जो भोपळा मॅश करून ठेवलेला होता तो थोडा थंड झालेला होता आणि थोडे थोडे गुळाचे ग्रॅन्युअल्स त्याच्यामध्ये राहिले होते. सो मी काय केलं, मी गूळ आणि भोपळा जो आहे तो गरम करून घेतला आणि मग गूळ आणि भोपळा मॅश केलेला आहे मिक्स करून घेतलं छान प्रकारे. आणि त्याच्यानंतर मी जे घारग्यांसाठी आपण पीठ मळून घेणार होतो ते पीठ तयार केलेलं होतं, ते दिसेलच तुम्हाला पुढे. नंतर हे गव्हाचे पीठ आहे, ते मी एक मोठं बाऊल होतं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर 3 मोठ्या वाट्या एवढ्या प्रमाणात मी हे पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घातलेले आहे. त्यानंतर वेलची पावडर घातलेली आहे आणि कोमट असं हे जे मिक्सचर होतं गूळ आणि भोपळ्याचं, हे घातलेलं आहे. ते चटके नको लागायला म्हणून मी आधी चमच्याने ते मिक्सअप करून घेत होती. आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये खसखस घालू शकता. माझ्याकडे खसखस अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये जायफळसुद्धा घालतात आणि तांदूळाचे पीठ पण घालतात, पण मी नव्हते घातले. आणि पातळ पीठ न करता आहे ना, याचं घट्ट पीठ मी मळून घेतलेलं होतं. कारण पण तसंच आहे, जर तुम्ही पातळ पीठ केलं तर नंतर भोपळा आणि गुळाच्या पाण्यामुळे जे तुमचं कणिक मळून झालं आहे ना, ते कणिक
पातळ होऊ शकतं, म्हणून मी आधीच घट्टसर पीठ मळून घेतलेलं होतं. तर थोडे चटके लागत होते, कोमट होतं तरीसुद्धा, पण ही स्टेप पण इथे महत्त्वाची आहे. सो मी अशाच पद्धतीने पीठ मळून घेतलं आणि पाण्याचा वापर न करता हे सगळं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. कारण की जेवढी आपली ती मिक्सचर असतं, जेवढं आपलं भोपळा आणि गुळाचं, तेवढंच पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. ते थोडं घट्टसर झालेलं होतं पीठ. त्यानंतर मी अशा छोट्या छोट्या लाट्या किंवा छोटे छोटे गोळे बनवून घेतले होते आणि ते लाटायला घेतलं होतं. तर इथे कोरडं पीठ अजिबात न वापरताच आपल्याला ह्या ज्या छोट्या छोट्या पुऱ्या आहेत त्या लाटता येणार आहेत. तर पुऱ्या ना तर जाड पाहिजे ना खूप बारीक पाहिजे. तर मीडियम साईजच्या पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या होत्या आणि जे छोटे छोटे गोळे केले होते ते सारख्या प्रमाणात केलेले होते मी, ना छोटे ना मोठे, अशा प्रमाणात. सो जर एक साथ आपण पुऱ्या सगळ्या लाटून घेतल्या तर आपल्याला तळण्यासाठी ते इझी होतं. सो अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या आधी लाटून घेतल्या आहे. एक साईडला मी लोखंडी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. आम्ही नेहमी ह्याच तव्यामध्ये तळण करत असतो. तर ह्या लोखंडी तव्यामध्ये, कारण हा पसरट पण आहे, तर छानपैकी तळलं जातं याच्यामध्ये. सो मी कन्फर्म करून घेत होते आधी की आपलं जे तेल आहे ते तापलं आहे की नाही. आणि तेलासाठी एक महत्त्वाची टीप आहे की मीडियम हीटवरतीच तेल तापवायचं. आता बघा मी एक पुरी इथे टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी ती फुललेली आहे आणि दुसरी पण टाकून घेतलेली आहे. तर तळण्यासाठी कन्फर्मेशन यात हे आहे की जेव्हा थोडासा लालसर कलर त्याला येईल तळून झाल्यावरती, तर तेव्हाच आपल्याला काढून घ्यायचं आहे. दोघी बाजूंनी छान तळून घ्यायची आहे आणि जेव्हा त्याची किनार सोनेरी होईल तेव्हा आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे. त्या स्टेजला जर पुरी काढली तर ती छान कुरकुरीत होते आणि नंतरसुद्धा कुरकुरीतच राहते. आता ज्या पुऱ्या नरम असतात किंवा पातळ पीठ मळल्यानंतर नरम ज्या असतात त्या नंतर मऊ पडतात. सो मी घट्ट पीठ मळून त्याच्यानंतर अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या, जेणेकरून त्या मऊ नको व्हायला. कारण की हे जे घारगे असतात हे 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. सो मी अशा पद्धतीने थोडे कुरकुरीतच केले होते आणि जर तुम्ही घट्ट पीठ मळाल तर ते कुरकुरीत आणि खुसखुशीत नक्कीच होतील. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या. ह्या पुऱ्या तळून झाल्यावरती, थोड्या थंड झाल्यावरती मग तुम्ही स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये या ठेवू शकतात. 10 ते 15 दिवस या आरामात टिकतील. किंवा तुम्हाला प्रवासामध्ये न्यायच्या आहेत तर तुम्ही प्रवासात पण ह्या नेऊ शकतात किंवा टिफिनमध्ये द्यायच्या आहेत तर टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि बिलीव मी, या खूप टेस्टी झाल्या होत्या, खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा झाल्या होत्या. अजिबात नंतर मऊ झाल्या नाही, कारण की पीठ आपण घट्ट मळून घेतले होते आणि नंतर पिठाला पाणीसुद्धा सुटायला लागलं होतं. सो लगेच त्या पुऱ्या लाटून तळून घ्याव्या लागतात. तर एवढे घारगे माझे झाले होते बनवून आणि मी सांगितल्याप्रमाणे ते हवाबंद डब्यात ठेवले होते. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा अशा टिप्स फॉलो करून. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.